छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित छावा सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि प्रत्येक ऐतिहासिक सिनेमाच्या वेळी होते तसेच यावेळी घडले। सिनेमा हाच इतिहास आहे हे गृहीत धरून त्यातील विविध गोष्टींवरून वादविवाद सुरू झाले। छत्रपतींनी लेझिम नृत्य करावे का, स्वराज्याच्या महाराणी चार चौकात लेझिम खेळतील का, आणि विशेष वादंग निर्माण झाला तो एका संवादामुळे। ट्रेलरमध्ये छत्रपती शंभूराजे म्हणतात की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। याच वाक्याचा आज आपण परामर्श घेणार आहोत। या ऐतिहासिक वाक्याचे मूळ आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या घटनेत। अनेक वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे शंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक किंवा रुधिराभिषेक करतानाचे चित्र पाहिले आहे। या चित्रांसोबत हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा किंवा हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा ही वाक्य लिहिलेली असतात। या वाक्याचे मूळ आहे एका बहुचर्चित पत्रात। हे तथाकथित पत्र लिहिले होते खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना, किंवा निदान ते तसे दर्शवण्यात आले होते। हे पत्र पाहण्यापूर्वी थोडक्यात आपण पार्श्वभूमी पाहूया। सासप्रभू गुप्ते यांचे घराणे रोहिड खोरे आणि वेळवण खोरे येथील देशपांडे आणि कुलकर्णी वतनाचे अधिकारी होते। औरंगजेबाच्या दख्खन स्वारीत हे घराणे आपल्या वतनावरून परागंदा झाले। पुढे शंकराजी नारायण सचिव यांचा उदय झाला आणि त्यांनी हे वतन जिंजी मुक्कामी छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडून मागून घेतले। राजाराम महाराजांनी आपण महाराष्ट्रात परतल्यावर यावर निर्णय घेऊ ही भूमिका घेतली खरी, परंतु मावळात येताच 1700 साली त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या वतनाचा प्रश्न तसाच राहिला। पुढे सचिव घराण्याने 3 गावं आणि कारीची देशमुखी घ्यावी असा प्रस्ताव गुप्ते घराण्यापुढे ठेवला आणि सुरू झाला 100 वर्षांचा तंटा। आता गुप्ते घराण्याने आपली देशमुखी सिद्ध करण्यासाठी काही 12 पत्र त्यावेळी प्रस्तुत केली। त्यातलं हे एक पत्र आहे। या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज लिहितात की तुमच्या खोऱ्यात म्हणजे रोहिड खोऱ्यात शेंद्री लगत म्हणजे सह्याद्री लगत रोहिरेश्वर स्वयंभू देव आहे, त्यांनी आम्हाला यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे। याच पत्रात पुढे माझे वंशज दिलेले इनाम कायम राखतील आणि हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे असेही वाक्य आहे। ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांनी या सर्व 12 पत्रांवर उत्तम विश्लेषण केलंय। ते म्हणतात की 17 एप्रिल 1645 म्हणजे शिवाजी महाराज 15 वर्षांचे असताना लिहिलेले हे पत्र बनावट आहे। मुळात दादाजी नरसप्रभू हे वेळवण खोऱ्याचे देशमुख कधीच नव्हते। तसेच रोहिरेश्वर किंवा रोहिडेश्वर नावाचे देवस्थान कुठेही नाही। रोहिडा नावाचा किल्ला आहे आणि रायरेश्वर नावाचे विस्तीर्ण पठार आहे, ज्यावर महादेवाचे देऊळ आहे, ज्याला रायरेश्वर म्हणून आज ओळखले जाते। पत्रात शेंद्री म्हणून आलेला सह्याद्रीचा उल्लेखही वेगळा आहे। शिवकालीन पत्रात सह्याद्री किंवा शेंद्री शब्द येत नाही। घाट किंवा घाटमाथा या नावाने पश्चिम घाट रांगेचा उल्लेख मिळतो। आता आपला मुख्य मुद्दा येतो तो हिंदवी स्वराज्य शब्दाचा। शिवकालीन मराठी कागदपत्रात हिंदवी हा शब्द मिळत नाही। स्वराज्य किंवा महाराष्ट्र राज्य असा शब्द येतो। एकंदर पत्राची भाषा आणि वगैरे, लेकराचे लेकरी वतन देऊ इत्यादी हे शब्द हे शिवकालीन धाटणी बाहेरचे आहेत। सारांश काय तर ह्यामुळे हे पत्र बनावट ठरते आणि इतिहासात अत्यंत प्रचलित झालेल्या आणि अनेक साहित्यिक आणि कलाकारांनी कित्ता गिरवलेले हे वाक्य ऐतिहासिक साधनांच्या कसोटीवरती खोटे ठरते। मग हे स्वराज्य हिंदवी नव्हते का, किंवा तसे चित्रपटात संभाजीराजांनी म्हणू नये का? तर तसे अजिबात नाही। छत्रपती संभाजीराजांचा गोव्यातील अंत्रुज जवळील हडकोळण इथे एक शिलालेख आहे। या शिलालेखात तिथले अंगभाडे म्हणजे आजच्या भाषेतील नाव प्रवासाचे तिकीट माफ करताना आता हे हिंदू राज्य झाले आहे असे आवर्जून कोरून ठेवलेले आहे, जे आजही तुम्हाला पाहायला मिळेल। राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजांनी जे दानपत्र दिले त्यात ते आपले आजोबा म्हणजे शहाजीराजे हे हिंदू धर्माचा जीर्णोद्धार करणारे होते आणि आपले वडील शिवाजीराजे हे म्लेच्छक्षय दीक्षित होते असे आवर्जून लिहितात। एवढंच नव्हे तर मिर्झा राजा जयसिंग यांचे पुत्र रामसिंग कछवाहा याला आवाहन करणाऱ्या एका पत्रात संस्कृत पंडित शंभूराजे लिहितात की आता औरंगजेबास असे वाटू लागले आहे की आपण हिंदू तत्वशून्य झालो आहोत, पण आम्ही क्षत्रिय आहोत, धर्माभिमानी आहोत हे त्याला कळाले पाहिजे। त्यांची एक कृत्य अचाट होती। मातबर खान नावाचा एक मुघल अधिकारी होता, ज्याची पत्र आज उपलब्ध आहेत। त्यात त्याने संभाजीराजांनी तळकोकणातील सर्व मदरसे उद्ध्वस्त केले आहेत असं लिहिलंय। अखेर शिवपुत्र शंभूराजे हे शिवाजी महाराजांचेच धोरण पुढे नेणारे होते।
आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य हे स्वतः शंभूराजे लिहितात। ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना हेनरी रेविंग्टन हा जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस म्हणतो, जे शिवाजीराजे भाषेवरील आक्रमण देखील राजकोष तयार करून दूर करवतात, धर्मांतर करणाऱ्या जेसुईट पाद्र्यांना हिंदू होताय का असा सज्जड दम भरतात, मशीद झालेले तिरुवन्नमलईचे आणि समेत्ती पेरुमळाचे मंदिर पुन्हा बांधतात, त्यांचे चिरंजीव छत्रपती शंभूराजे हे हिंदवी स्वराज्यासाठीच अखेरपर्यंत लढले। मूळ मुद्द्यावर परत येताना एवढंच महत्त्वाचं की ट्रेलरमधील वाक्याला जरी ऐतिहासिक समकालीन आधार नसला तरी स्वराज्याच्या सर्व छत्रपतींनी दाखवून दिलेल्या अनेक कृतीतून त्यांची भावना स्पष्ट दिसते। सिनेमा हा एक मनोरंजनाचे साधन आहे। ज्या मंडळींचा इतिहासाशी काडीमात्र संबंध नसतो असे लोकही या निमित्ताने ऐतिहासिक महापुरुषांची कथा बघायला जातात। ती कथा पाहताना त्यातून प्रेरणा घेतात। तेव्हा सिनेमा हा मनोरंजन म्हणून पहा, कादंबरी ही साहित्य म्हणून वाचा। सिनेमा आणि कादंबरी हा इतिहास नाही। या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची चरित्रगाथा घरोघरी पोहोचेल आणि लोक इतिहास वाचनास प्रोत्साहित होऊन संदर्भ ग्रंथ आणि समकालीन साधने वाचतील ही आशा बाळगूया। धन्यवाद।